नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपल्या आयुष्यामध्ये सध्याचं हे जे फास्ट लाईफ चाललेलं आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी थोडीशी मनाला जर शांती हवी असेल, समाधान हवं असेल, तर त्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे अध्यात्म. आणि अध्यात्मामध्ये येण्यासाठी कुठल्याही आपल्याला वयाची मर्यादा नसते आणि त्याच्यामुळेच आपल्याला जी शांती हवी असते ना, ती तिथेच मिळते. त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतरच आपल्याला मिळते. तर अध्यात्मामध्ये येणं, मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे वाचन करणं, भजन करणं, कीर्तन करणं, चांगले विचार ऐकणं, त्यानंतर देवपूजा करणं. तर मला तरी असं वाटतं की ज्यांना खरंच ज्यांचं मन वळत नसेल, कधी कधी काय होतं, आपल्याला त्या गोष्टीकडे जायचं असतं, पण तरीही अशा या बऱ्याचशा गोष्टी ज्या बाहेरच्या आता सध्याच्या ही जी प्रलोभनं जी आहेत सगळी, तर ही आपल्याला डायव्हर्ट करत असतात त्या गोष्टीकडे जाण्यापासून. तर सगळ्यात बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुम्ही रोज जर छान अशी देवपूजा करायला सुरुवात केलीत ना, तर आपोआप तुमचं मन वळायला सुरुवात होते. तर फक्त वाचन करून उपयोग नाही, फक्त बाहेर जाऊन ऐकणं उपयोग नाही. कधी कधी काय होतं, आपण तेवढ्यापुरतं ऐकतो, तेवढ्यापुरतं छान मोटिवेट होतो, इन्स्पायर होतो आणि नंतर मग परत ये रे माझ्या मागले, आपलं परत तेच सुरू असतं. तर म्हणून तसं नको व्हायला. आपलं मन जे आहे ते स्थिर राहणं, आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये राहणं, मनामध्ये नेहमी चांगले पॉझिटिव्ह विचार येत राहणं आणि ते तुमच्या संपूर्ण आयुष्यात ते उतरणं, तर यासाठी देवपूजा ही रोजच्या रोज झालीच पाहिजे. आणि त्यासाठी बऱ्याच जणांचे असे प्रश्न आले की ताई, काय करायचं? म्हणजे स्वामींची आम्ही मूर्ती स्वामींची ठेवू का, मूर्तीची पूजा करू का, फोटो आणला तरी स्वामींचा चालेल? तर असे खूप सारे प्रश्न असतात. कसं असतं ना, की असतंच नेहमी सगळ्यांच्या मनामध्ये की आम्ही समजा पूजा करताना आमच्याकडून काही चुका झाल्या, काय झालं तर मग त्यापेक्षा नकोच करायला ती गोष्ट, असं आपल्याला वाटतं. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी प्रेमाने, अगदी निर्मळ मनाने, मनात कुठलेही विचार, डोक्यात कुठलेही विचार न घेता तुम्ही जीही गोष्ट देवासाठी करताना म्हणजे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. पण तरीही तुमच्या प्रश्नांची उत्तरं, तर म्हणून मी म्हटलं की चला आज तुमच्यासोबत ही पण गोष्ट शेअर करू. तर माझ्याकडे ही जी स्वामी महाराजांची मूर्ती आहे, तर हिला जवळपास 20-22 वर्ष झाले असतील या मूर्तीला, खरं सांगते तुम्हाला. कारण याच्या आधी जेव्हा मी पूजा वगैरे काही एवढं व्यवस्थित करत नव्हती, फक्त जसं रोजची देवपूजा करायचो तशीच पूजा करायची, तर तेव्हापासून स्वामी महाराजांची मूर्ती माझ्याकडे, म्हणजे ते कधीपासून येऊन बसलेत, कधीपासून वाट बघतायत की ही आता कधी सुरुवात होणार आहे हिची. तर हे म्हणजे किती आधीपासून ते माझ्याकडे येऊन बसले आहेत आणि वाट बघताय. म्हणजे देव सुद्धा आपली वाट बघतो काही गोष्टींसाठी. तर तसं नको व्हायला. खरं तर ती माझ्याकडून खरंच खूप मोठी जी चूक आहे आणि ती खूप माझे दिवस मी ते वाया घालवले त्या गोष्टींपासून. पण असो, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, एक योग असतो आणि तेव्हाच ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत असते. आणि जेव्हा चुकीच्या आणि चांगल्या गोष्टी होतात, तेव्हाच आपल्याला त्यातला जो अंतर असतं ना, तेही समजत असतं. तर ही जी स्वामी महाराजांची मूर्ती आहे, ही मला माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे, म्हणजे आईंनी दिली. तर ही खूप आधी दिली, जेव्हा मी इथे राहायला आलो होतो, जेव्हा जुनं देवघर होतं माझं, तर तेव्हाच त्यांनी दिली होती. आणि त्यांच्या इथे एक दुकान होतं शेजारी, की ज्याने पितळेच्या सगळ्या वस्तू, मूर्त्या वगैरे तो आणत होता. तर त्याने म्हणजे आई सांगतात की ही ही मूर्ती जी आहे, ही त्यांनी अक्कलकोट वरूनच मागवली होती. आणि या मूर्तीचं एक मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगते की जे मी आतापर्यंत अनुभवलं, की कुठेही मला ही सारखी सेम मूर्ती मला कुठेही मिळाली नाही. खूप ठिकाणी मी शोधलं, मी स्वतः शोधलं, कारण मला असं वाटत होतं की तुम्हाला सुद्धा सगळ्यांना अशी मूर्ती मिळावी. तर म्हणून मी अक्कलकोटला जेव्हा गेली होती, तेव्हाही मी तिथे शोधलं. जिथे जिथे पितळेंच्या मूर्तींचे दुकानं आहेत, तिथे मी शोधलं. जे जे डीलर्स वगैरे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, मी त्यांच्याकडे शोधलं. पण मी खरं सांगू की हे एकच बनलेत असं मला वाटतं, की खरंच मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की स्वामी महाराजांनी, म्हणजे ते इतकं मला समजतात त्या लायक, आणि म्हणून ते माझ्या घरी आज विराजमान आहेत. आणि त्यांच्याकडे जेव्हा बघते ना, तर त्यांच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव मला दिसतात. पूर्वी मला त्या मूर्तीमध्ये तसं काहीच दिसायचं नाही. आणि जशी जशी आपली सेवा होत जाते, आपली जी भक्ती असते, आपली जी पूजा असते जी होत जाते ना, तर त्या मूर्तीमध्ये वेगळेच भाव तुम्हाला दिसायला लागतात.
तर मूर्ती जेव्हा आपण आणतो, कुठलीही मूर्ती तुम्ही स्वामींची आणा किंवा तुमच्या मंदिरात कुठलीही मूर्ती आणा, त्या मूर्तीमध्ये आपण प्राण प्रतिष्ठा करत असतो, मूर्तीची स्थापना करत असतो. म्हणजे जो एक मातीचा गोळा जसं आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा जीव येतो, आत्मा त्याच्यामध्ये जेव्हा प्रवेश करते, चैतन्य जेव्हा त्याच्यामध्ये येतं, तोच फरक मूर्तीमध्ये असतो. ती फक्त मूर्ती असते आणि जेव्हा आपण प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक आत्मा प्रवेश करतो. म्हणजे देवाचं जे चैतन्य असतं, ईश्वराची जी ऊर्जा असते ती त्याच्यामध्ये प्रवेश करत असते. आणि म्हणून मूर्ती म्हणजे देव हे नेहमी जिवंत म्हटले जातात. आपल्याकडे जिवंत देव असतात. फक्त तुम्ही त्यांची कशा प्रकारे सेवा करता, किती सेवा करता, तर ते पण तेवढंच महत्वाचं असतं. तर म्हणून जेव्हा एखादा जिवंत व्यक्ती आपल्या समोर असतो, तर तेव्हा त्याच्यासोबत आपल्याला सगळ्या गोष्टी, सगळी कामं आपली करावी लागतात. तर तसंच असतं की जेव्हा देव स्वतः आपल्या जेव्हा घरात विराजमान झालेले असतात, तर तेव्हा त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी म्हणजे नैवेद्य दाखवणं, रोजच्या रोज पूजा होणं, रोजच्या रोज अभिषेक होणं, रोजच्या रोज नाही पण जेव्हा जमेल तसं त्या त्या वाराला अभिषेक होणं, स्वच्छता ठेवणं, त्यांचं मंत्र स्तोत्र पठण करणं, या सगळ्या गोष्टी होणं पण तितकंच महत्वाचं असतं. तर म्हणून मूर्ती कधीही स्थापन करताना खूप थोडासा विचार करून तुम्ही व्यवस्थित मूर्तीची स्थापना करा. तर माझ्या घरी ही जी बाप्पांची मूर्ती आहे ही खूप जुनी मूर्ती आहे आणि ती थोडी मोठी आहे. पण जसं शास्त्रांमध्ये आपल्याला सांगितलंय, खरं तर अंगठ्या एवढ्याच मूर्त्या आपल्या देवघरात असल्या पाहिजे असं सांगितलंय. पण तुम्ही 3 इंचापर्यंत किंवा जास्तीत जास्त 5 इंचापर्यंतची मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता. तर त्याच्या मागचं जे कारण आहे ना, ते कारण हे आहे की जेवढी मोठी तुम्ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करता, तेवढी त्या मूर्तीची ऊर्जा जी असते ना, ती खूप पटीने वाढत असते. आणि आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये ती तेवढी ऊर्जा किंवा तेवढं त्यांचं ते करणं आपल्याच्याने कधी कधी होत नाही. त्यांची पाळणूक करणं किंवा इतर काही गोष्टी त्या सगळ्या करणं आपल्याकडे होत नाही. जी कॉस्मिक एनर्जी बोलतात, जी जनरेट होत असते. म्हणजे मंदिरांमध्ये बघा, आपण जेव्हा जातो बाहेर तेव्हा मंदिरामध्ये फक्त पाय जरी टाकला ना तरी आपल्याला लगेच एक पॉझिटिव्हिटी फील व्हायला लागते. त्याचं कारणच ते असतं, कारण तिथे मूर्त्या मोठ्या आकाराच्या असतात आणि त्याच्यामध्ये जास्त कॉस्मिक एनर्जी जनरेट होत असते, जास्त ऊर्जा, जास्त चैतन्य जनरेट होत असतं. तर म्हणून आपल्या देवघरामध्ये मूर्त्या घेताना तुम्ही व्यवस्थित विचार करूनच मूर्ती घ्या आणि त्यानंतर रोज आपल्याकडून त्या देवाची छान पूजा, भजन, कीर्तन, मंत्रस्तोत्र या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर म्हणून स्वामींच्या मूर्तीच्या म्हणजे मूर्तीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर दुसरी गोष्ट की ती म्हणजे की फोटो. तर फोटोची स्थापना होत नाही, फोटोची प्राणप्रतिष्ठा होत नाही. तर म्हणून फोटोचा काहीच तसा प्रॉब्लेम नसतो. फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगते की जी मला माहिती पडली, पहिले मलाही माहिती नव्हती. तर सगळ्या घरां म्हणजे पूर्ण घरभर आपण देवांना कधी स्थापित करायचं नाही. जरी तुम्ही फोटो जरी लावत असाल, पण तरीही तुमच्या देवघराच्या जागेमध्येच आपले सगळे फोटो, सगळे देव आले पाहिजेत. आपल्या घरामध्ये आपण एंट्रन्सला देवाला ठेवतो, शोपीस म्हणून देवाला ठेवतो, बऱ्याच ठिकाणी आपण देवांना ठेवतो. पण त्या देवांची म्हणजे तीही देवांची मूर्ती असते किंवा फोटो असतो आणि त्याची जी उपासना झाली पाहिजे ती तशी होत नाही. आपले काही पिरियड्स असतात, मासिक पाळी असते, तेव्हाही ते पुसताना वगैरे आपले हातबोट लागत असतात. कोणी घरात बाहेरून येत असतं, तेही कुठल्या अवस्थेत असतात, कुठल्या मानसिक स्थितीमध्ये असतात, तर त्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावर होत असतो आणि कुठेतरी त्याचे दोष जे असतात ना ते आपल्याला लागू शकतात. तर म्हणून घरभर आपल्या कधीच देव मांडायचे नाहीत. जे पण तुम्हाला फोटो, मूर्ती जेही ठेवायचं असेल तर तुम्ही संपूर्ण तुमच्या देवघरात बसेल इतक्याच आकाराच्या आणि इतक्याच म्हणजे इतक्याच साईजचे फोटो किंवा मूर्ती तुम्ही शक्यतो स्थापन करा. तर आताचं जे आपलं लाईफ आहे ते खूप धकाधकीचं आहे. घरी ज्या स्त्रिया आहेत किंवा घरी जे लोक आहेत तर त्यांना शक्य आहे, पण ज्यांचं रोज ऑफिसला जायचंय असं काही शेड्यूल आहे तर त्यांच्याकडून रोज सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही. तर म्हणून शक्यतो त्यांना मी सांगेन की तुम्ही फोटो आणा घरी, कारण फोटोचं तेवढं काही आपल्याला जास्त करावं लागत नाही. तो फोटो ठेवू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट मी जो तुम्हाला सांगेन की हा जो माझ्याकडे स्वामी महाराजांचा हा जो फोटो आहे, तर माझी खूप इच्छा होती की दत्त महाराजांचं म्हणजे अस्तित्व किंवा दत्त महाराजांचं काहीतरी माझ्याकडे असावं. पण मी खूप ऐकलं होतं की दत्त महाराजांचं खूप कडक असतं, म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होणं कधी कधी शक्य होत नाही. त्यांना बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या चालत नाहीत.
तर त्याच्यामुळे मग मी मूर्ती कधीच दत्त महाराजांची देवघरामध्ये आणली नाही. म्हणजे जे मी ऐकलंय ते मी तुम्हाला सांगते. तर म्हणून माझी इच्छा होती की काहीतरी फोटो असावा, कारण जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तर बघा, गुरुचरित्राच्या पारायणाचे खूप सारे नियम असतात. तर त्याचं कारणच ते असतं की दत्त महाराजांना बऱ्याचशा गोष्टी, त्यांचे नियम आहेत बरेचसे आणि ते आपण पाळले पाहिजेत. तर म्हणून जेव्हा फोटो असेल आपल्याकडे स्वामींचा, दत्त महाराजांचा, तर आपण पारायण जेव्हा लावतो तर तेव्हा मूर्ती मंदिरातून काढण्यापेक्षा आपण फोटो समोर ठेवू शकतो. तर म्हणून शक्यतो फोटो तुम्ही जेव्हा घ्याल स्वामींचा तर तेव्हा त्याच्यामध्ये अशा प्रकारे दत्त महाराजांचा सुद्धा फोटो असेल ना तर ते खूप चांगलं आहे. आणि हा जो फोटो बऱ्याच जणांनी विचारलं तर मी सांगितलं सुद्धा आहे की हे जे चित्र काढलंय स्वामींचं आणि दत्त महाराजांचं, तर हे माझ्या मावशीच्या मुलाने म्हणजे ऋतिकने हे काढलेलं आहे. आणि अगदी सुंदर, म्हणजे दत्त महाराजांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, स्वामींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, की बघितल्यानंतर अगदी मन आपलं छान शांत होतं. अशा प्रकारे त्याने काढलंय. तो काही प्रोफेशनल आर्टिस्ट नाहीये, पण तरीही त्याने बघा, म्हणजे भाव किती महत्वाचे आहेत. तुमचे जर भाव चांगले असतील तर तुमची जी कलाकृती आहे, तुमचं जे आउटपुट आहे ते नेहमीच छान येतं. तर तुम्हाला जर असा फोटो काढून हवा असेल त्याच्याकडून तर मी त्याला नक्कीच रिक्वेस्ट करेन. आणि त्याचं इंस्टाग्रामचं जे ID आहे किंवा इंस्टाग्रामचं जे हँडल आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता जर त्याला खरंच वेळ असेल, कारण त्याचा सध्या अभ्यास पण चालू आहे. तर अभ्यास करता करता तो ही गोष्ट करतो. तर त्याला जर वेळ मिळाला तर तो नक्कीच तुम्हाला असं छान, ज्यांना इच्छा असेल, मी त्यांच्यासाठी सांगते की रेडीमेड फोटो आणि हाताने केलेली गोष्ट याच्यामध्ये खूप फरक पडतो. तर म्हणून जर कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही मूर्ती आणली तर काय करायचं, फोटो आणला तर काय करायचं, मूर्ती कधी आणली आणि मूर्ती समजा कदाचित काही कारणामुळे चेहरा, नाक, डोळा कधी कधी खराब होऊन जातं तर ते आपल्याला बदलावं लागतं. तर मूर्तीचं जी प्राणप्रतिष्ठा केलेली असते तर त्याच्यातून ते दैवत्व काढावं लागतं आणि त्यानंतर मूर्तीचं विसर्जन करायचं असतं. फोटोच्या बाबतीत तसं काही नाहीये, कारण फोटोची आपण कधी स्थापना करत नाही. तर म्हणून ज्यांना जमत नसेल, ज्यांना वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच फोटो आणू शकता स्वामींचा आणि फोटोची पूजा करू शकता. आणि पूजा करताना जे भाव तुमच्या मनात असतात ना तेच भाव तुम्हाला मूर्तीमध्ये दिसायला लागतात. जशी जशी आपली सेवा वाढत जाते ना तशी तशी त्या मूर्तीमध्ये, म्हणजे त्या देवामध्ये, त्यांच्या चेहऱ्यांमध्ये तुम्हाला ना ते सगळे भाव दिसायला लागतात. म्हणजे स्वामी मला नेहमी हसताना दिसतात, कधी त्यांच्या डोळ्यात पाणी दिसतं, कधी रागात दिसतात, कधी असे करून सुद्धा बघतात. म्हणजे आता हे तुम्हाला कदाचित हसायला येईल किंवा तुम्हाला मस्करी वाटेल, पण खरंच सांगते ही गोष्ट की मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे की कितीतरी वेगवेगळे प्रकारचे जे भावना असतात ना, फिलिंग्स, त्या मला त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी दिसतात. बघणाऱ्याची दृष्टी कशी आहे, बघण्याचा भाव कसा आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. तर खूप जास्त पण विचार करू नका. तुमच्या मनात जर असेल तर तुम्ही नक्की मूर्ती स्वामींची घेऊन या आणि छान तुमच्याकडून. आणि एक गोष्ट सांगते की कधी कधी कसं आपण फक्त नामस्मरण करतो, त्याच्यामध्ये ते वेगळी गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही समोर ते बसलेले असतात, समोर जेव्हा तुम्हाला जे दिसतात आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये, म्हणजे जे आपलं म्हणतात ना की एक बुद्धी असते आपली, की त्याच्यामध्ये जेव्हा समोर ती गोष्ट दिसते, समोर ते आपल्याला दिसत आहेत, आपले जे इष्ट देव आहेत ते जेव्हा आपल्याला आपल्या समोर दिसत आहेत तर तेव्हा आपल्या मनात वेगळेच भाव निर्माण येतात. म्हणजे बरेच जण म्हणतात ना की ताई आम्ही नामस्मरण करतो, खूप जोरात पाऊस येतोय, तर बरेच जण म्हणतात की ताई आम्ही नामस्मरण करतो तर तेव्हा आमचं मन विचलित होतं, एकाग्र होत नाही. तर जेव्हा तुम्ही समोर बघता, स्वामींकडे बघितलं ना की आपोआप सगळं मन इकडून तिकडून लगेच ते तिथे केंद्रित होतं. तर म्हणून मूर्ती ह्यासाठी असावी की तुमचं जे लक्ष आहे ते विचलित होऊ नये. आपल्या घरात सतत कोणीतरी आहे बसलेलं आपल्यासाठी, म्हणजे आपल्यावर सगळ्यांवर हात त्यांचा सतत आहे असं नेहमी जाणवत राहतं. तर म्हणून नक्की ज्यांच्याकडे नसेल तुम्ही स्वामींची मूर्ती नक्की आणू शकता. मूर्ती नसेल आणायची तर फोटो तरी नक्की आणा आणि छान पूजा करा, मस्त पूजा करा. आणि सगळ्यांच्याच आयुष्यात स्वामी महाराज सुख, समृद्धी, शांती, समाधान या सगळ्या गोष्टी आणत, हीच माझी स्वामींकडे नेहमी प्रार्थना असते.
तर मला असं वाटतं की तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील, नसतील मिळाली तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. आणखी जर माझी अल्पबुद्धी, मला जेवढ्या काही गोष्टी माहिती आहेत त्या मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. यातून जे काही चुकलेलं असेल तर ते माझं असेल आणि जे बरोबर असेल ते स्वामी महाराजांचं असेल. तर चला पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी